नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. मित्रांनो, आपण पाहत आहोत ठरलं तर मगचा 12 नोव्हेंबरचा एपिसोड रिव्ह्यू. तर आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ही प्रिया चक्क तोंडावर पडते. ती आता मैनाला घेऊन जाते खरं, बघत राहा काय होतं. त्याचबरोबर आता अर्जुन आणि सैलीला एक नंबर जो मिळालेला आहे तोच त्याच बाईचा नंबर असतो जिच्याकडे या सदा आणि मैनाने बबलीला म्हणजे या प्रियाला विकलं होतं. आणि अर्जुन आणि सैलीला हे समजतं सुद्धा. त्याचबरोबर आता मधुभाऊ सुद्धा सैलीला कन्फर्मेशन देतात की सदाशिव आणि मैनावती तिचे आईवडील नाही आहे म्हणून. आपल्या डोळ्यांनी खुणावून हॉस्पिटलमध्ये. तर याचा प्रोमो सुद्धा आउट झालाय प्रेक्षकांनो. म्हणजे मला तर असं वाटतं की या सदाशिव आणि मैनावतीचं सत्य लवकरच समोर येणार. तर वेळ वाया न घालवता सुरू करूया हा आजच्या भागाचा रिव्ह्यू. आजचा भाग सुरू होतो. आता सैली आणि अर्जुन जाऊन पोचलेली असतात सदाशिव आणि मैनावतीच्या घरी. तर प्रेक्षकांनो, अर्जुन तर येऊन गेला यांच्याकडे, पण सैली फर्स्ट टाइम मध्ये असते. त्यामुळे आता अर्जुन विचारतो सैलीला, या घराकडे बघून तुला काही आठवत आहे का? तर सैली आता आपली मान हलवते आणि म्हणते नाही. त्यानंतर आता दोघेही आतमध्ये जातात. सैली इकडे तिकडे बघून घेतात. इकडे तिकडे कोणीच नसतं आजूबाजूला. तर पटकन आता सैली कुलूप उघडते. तिकडे प्रियाने टीना बनवून फोनवर जे काही सांगितलं असतं मैनाला, त्यामुळे आता मैना टेन्शनमध्ये असते. इतक्यात प्रिया आता येते आणि विचारते मुद्दामच मैनावतीला, काय झालं मैना काकू, काही प्रॉब्लेम झालाय का? तर त्यावर आता ही मैनावती म्हणते या प्रियाला, काही नाही ग, आणि तुला काय करायचंय ग? सगळ्यांच्या याच्यात नाखूप असते निसती. तर त्यावर आता ही प्रिया म्हणते, बरं मला काय करायचंय म्हणा. नाही काय ना, मी आता ड्राईव्हवर चाललेच होते. आणि मुद्दामच आता ही प्रिया म्हणते, विचार करते की मी नाटकाच्या थिएटरपर्यंत जाईल आणि मग तिथून परत येईल. आता या मैनावतीला वाटतं की ही तिकडेच चालली आहे, तिला म्हणून पाहावं का म्हणून. तर मैनावती लगेच म्हणते, ए थांब ग. आणि पटकनाची मैनावती आपलं बोलणं आपलं टोनिंग बदलते या प्रिया समोर आणि म्हणते, तू चालली आहे का ग तिकडे नाटकाच्या थिएटरकडे? ही प्रिया म्हणते हो. तर मैनावती म्हणते, ते आमचं घर पण तिकडेच आहे ना. तर प्रिया म्हणते, हो का, मग तुम्हाला जायचं आहे का तुमच्या घरी? तर आता मैनावती आधी हेजिटेट करते, पण ती नंतर सांगून देते की हां म्हणजे ते काय झालं ना, ते आत्ता माझ्या मुलीचा फोन आलेला, आमच्या घरात ते गुंड असं ती सांगत असते. तर तितक्यात ही मैनावती थांबते आणि म्हणते, नाही नाही गुंड नाही, चोर घुसले ग. आता ही प्रिया तिच्यासोबतच नाटक करू लागते मैनावती सोबत आणि म्हणजे, बापरे चोर घुसले तुमच्या घरी? हो, तुमचं दुकान सुद्धा तिथेच आहे ना? म्हणजे चोर आता घरासोबत दुकानही तुमचं लुटून नेणार. आणि ही प्रिया आणखीच मैनावतीला आता घाबरू लागते. पुढे आता आणखी प्रिया म्हणते या मैनावतीला, तुम्हाला सांगते आजकालचे जे चोर आहे ना, साधी सेफ्टी पिन पण नाही सोडत हो. बापरे, आता तुम्ही जाल ना तेव्हा तुम्ही बघाल की फक्त उघडादार आणि रिकाम्या भिंती असेल तिथे. तर आता ही मैनावती म्हणते प्रियाला, अगं ए टवडे, अगं शुभ शुभ बोल ना, आधीच इतकं टेन्शन आलंय माझ्या डोक्याला, इकडे धडधडते माझ्या छातीत. तर त्यावर प्रिया म्हणते, अरे मग तुम्हाला मी तेच तर सांगतेय, तुम्ही इथे काय करताय? मी असते तर केव्हाची निघून गेले असते. बरं चला मी नेऊ का तुम्हाला? तर आता ही मैनावती म्हणते, नेशील का तू? तर प्रिया म्हणते, हो तुमच्या संकटाच्या वेळेला मी नाही मदत करणार तर कोण मदत करणार? तर मग मैनावती म्हणते, बरं बरं चल लगेच चल. आणि दोघेही आता निघतात सदाशिव आणि मैनाच्या घरी. तिथे आता सीन शिफ्ट होतो. सचिन आता या साक्षी शिकरेच्या घरी आलाय. तर त्यावर आता साक्षी त्याला बसायला वगैरे सांगते आणि म्हणते, सगळ्या फ्रेंड्सला फायनली भेटून झालेला आहे, आता आणखी काही लंच किंवा डिनर बाकी नाही आहे ना? तर आता सचिन हसतो आणि म्हणतो, नाही आता नो कमिटमेंट्स, नो फ्रेंड्स, नो कलिग्स, फक्त एस आणि एस. तर आता ही विचारते साक्षी म्हणजे? तर आता हा सचिन म्हणतो, एस फॉर समीरा आणि एस फॉर सचिन. तर ही साक्षी स्माईल करते आणि म्हणते, नाईस. त्यानंतर आता थोड्याच वेळात आता साक्षी म्हणते सचिनला, मी एक काम करते, आपल्या दोघांसाठी लगेच ऑर्डर करते, छानपैकी जेवण ऑर्डर करते. ऐक ना सचिन, एखादी फिल्म बघता बघता जेवूया का आपण? तर त्यावर आता हा सचिन म्हणतो साक्षीला, अगं नाही ग, माझं पोट खूप भरलंय. अगं सॅम, माझ्या मित्राच्या बायकोने मला फोर्स करून करून इंडियन फूड खायला घातलं ग, आणि त्याच्या मुलांनी मला 2 चॉकलेट्स दिली. आय एम फुल ग. ऐक ना, फक्त तू तुझ्यासाठी जेवण बोलावतेस का? तर आता ही साक्षी म्हणते, अरे यार तू जेवून आलास आणि वर त्यांच्या मुलांनी दिलेली चॉकलेट सुद्धा तू खाल्ली आहेस. ही मस्ट बी अ फॅमिली मॅन राईट? तर त्यावर सचिन म्हणतो, हो म्हणजे माझ्याच एजचा आहे तो, पण 2 मुलं आहेत त्याला. तर त्यावर आता साक्षी थोडीशी थांबते आणि विचारते सचिनला, तुझा काय टेक आहे रे लग्नावर, काय विचार आहे तुझा? तर बघूया आता सचिन यावर काय उत्तर देतो. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि त्यानंतर आता ही मैनावती बसते गाडीत आणि प्रिया निघाली असते तिला घेऊन. तर तितक्यात आता ही मैनावती म्हणते, चाल ना पटकन चाल ना. तर ही प्रिया म्हणते, अरे हो पण आधी सीट बेल्ट तर लावा. तर ही मैनावती इकडे तिकडे बघू लागते. तर आता प्रिया स्वतःच रागातच या मैनावतीच्या बाजूचं सीट बेल्ट घेते आणि लावत असते. तर मैनावती पॅनिक होते, म्हणते, अगं तू काय करतेय, हे काय करतेय? जोरातच आता ही प्रिया ते सीट बेल्ट ओढते आणि लावते. तर मैनावती विचारते, हे काय करायचं ग, याचं कसं करायचं? तर ह्या प्रियाला तर खूप राग येत असतो, हे सगळं करण्यात खूप चीड येत असते, पण तरीही
तिला दाखवायचं असते की अर्जुन आणि सायली कसे चोरून लपून त्यांच्या मैनावतीच्या घरी गेलेत, म्हणून ही सगळं ती करत असते. ते लगेच त्याला सीट बेल्ट वगैरे लावल्यावर आता मैनावती म्हणते झालं ना तुझ्या मनासारखं, अगं चल मग लवकर. तर प्रिया आता गाडी स्टार्ट करते आणि निघाली असते मैनावतीला सोबत घेऊन. तर इथे आता सीन शिफ्ट होतो आणि साक्षी म्हणते सचिनला, आय नो इट्स अ व्हेरी पर्सनल क्वेश्चन, पण मी अशीच आहे स्ट्रेट फॉरवर्ड, आणि म्हणूनच तुला डायरेक्ट विचारते की लग्नाबद्दल तुला काय वाटतं. तर हा सचिन म्हणतो या साक्षीला, वेल लग्न करायचा विचार तर आहे माझा, पण माझी आयडियल लाईफ पार्टनर मला अजून भेटलीच नाही आहे. तर त्यावर आता साक्षी म्हणते व्हॉट, तुला अजून तुझी आयडियल लाईफ पार्टनर भेटली नाही आहे? म्हणजे बघ ना, तू इतका टॉल हँडसम चार्मिंग आहे आणि त्याला अजून एकही मुलगी नाही भेटली. असो, तर मला सांग तुला कशी हवी आहे लाईफ पार्टनर. तर त्यावर आता हा सचिन म्हणतो साक्षीकडे बघून की स्मार्ट, ब्युटिफुल आणि इंटेलिजंट आणि सेल्फ सफिशियंट. तर त्यावर आता साक्षी म्हणते अच्छा मग कॅनडामध्ये किंवा इथे तुला अशी एकही मुलगी भेटली नाही आहे का रे कधीच. तर हा सचिन म्हणतो आता साक्षीला की नाही ग, मला वेळच भेटला नाही ग, आणि मुली बघण्याकडे मला वेळ सुद्धा नव्हता, आणि वेळ काढून जिच्या प्रेमात पडावं अशी कोणी मुलगी मला याआधी भेटलीच नव्हती. तर आता हा साक्षीकडे बघून असं हे सगळं बोलत असतो. तर त्यावर आता साक्षी म्हणते सचिनला, भेटलीच नव्हती म्हणजे आता भेटली आहे का तुला. तर सचिन आता मुद्दामच टॉपिक चेंज करतो आणि साक्षीला म्हणतो आपण एक काम करूया, लॉंग ड्राईव्हला जाऊया मस्त, आणि येताना तुझं डिनर पिकअप करू, डन. तर त्यावर साक्षी म्हणते ग्रेट प्लॅनिंग, आणि साक्षी म्हणते आता सचिनला बरं मी चेंज करून येते लगेच. तर सचिन म्हणतो येस सी यू सून ब्युटिफुल. आणि आता तिथून साक्षी गेल्या हा सचिन फोन आपला बाहेर काढतो आणि अस्मिताला मेसेज करून देतो की तो पोहोचलाय वगैरे म्हणून. तर हा सचिन पुढे जाऊन मोठा धमाका करणार आहे असं वाटतंय. तर असं प्रेक्षकांनो इथे आता सीन शिफ्ट होतो आणि सायली आणि अर्जुन आतमध्ये आली असतात. तर सायली आता सगळीकडे बघू लागते आणि ऑब्झर्व करू लागते. तर आता अर्जुन खूप प्रयत्न करत असतो सायलीला आठवण करून देण्याची. तर अर्जुन म्हणतो सायलीला, हे बाहेरचं दुकान तुला कदाचित आठवत नसेल, कारण तू लहान असताना श्रद्धा टेलर नावाचं दुकान होतं की नाही हे मला माहिती नाही आहे, पण हे घर बघून तुला काही वाटतंय का सायली, काही फील होत आहे का. तर सायली आता सगळीकडे इकडे तिकडे बघू लागते. तर अर्जुन आता तिची मदत करू लागतो आणि आता अर्जुन लगेच एका कपाटाकडे जातो आणि म्हणतो हे कपाट तुला आठवते का, म्हणजे लहानपणी तू तुझी खेळणी वगैरे काही इथे ठेवायची का. आणि बाजूलाच एक खिडकी असते. तर अर्जुन म्हणतो ही विंडो तुला काही आठवते का, म्हणजे तू या विंडोमधून तुझ्या फ्रेंड्सला हाय बाय वगैरे काहीतरी करायची का किंवा बसायची का. आणि त्यानंतर आता अर्जुन जातो पुढे, तिथे एक सिविंग मशीन ठेवली असते. तर अर्जुन विचारतो हे तुला सिविंग मशीन आठवते का, सिलाईची मशीन, म्हणजे लहान असताना तुझे आईबाबा इथे बसून काम करायचे वगैरे आठवते का सायली. तर सायली आता आठवण्याचा प्रयत्न करत असते आणि अर्जुन आता सायलीजवळ येतो आणि म्हणतो तुला काही फील होत आहे का, काही आठवत आहे का. आणि लगेच आता अर्जुनचं लक्ष जातं टीव्हीकडे. तर अर्जुन आता धावतच टीव्हीकडे जातो आणि म्हणतो हे बघ, हे टीव्ही लहान असताना कार्टून समथिंग बघायचे का तू. आणि त्याच्यावरच फॅमिली फोटो लावला असतो यांचा, सदाशिव, मैनावती आणि त्यांच्या ज्या मुली असतात त्यांचा. तर अर्जुन म्हणतो हा बघ, हा फॅमिली फोटो, काही आठवत आहे का तुला हे बघून. तर आता सायली गप्पच असते. तर अर्जुन सायलीकडे येऊन म्हणतो म्हणजे लहानपणी तुम्ही एकत्र येऊन असे फोटो काढलेत ना, तर तू आठवतं का तुला काही. त्यानंतर तिथे एक खेळणं ठेवलं असतं. तर अर्जुन धावतच त्या खेळण्याकडे जातो आणि ते खेळणं सायलीकडे घेऊन येतो आणि मग तो हे बघ, हे बघ खेळणं, तुला काही आठवत आहे का लहान असताना तू खेळायचीस का याच्यासोबत. तर ते घोड्यासारखं दिसणारं काहीतरी छोटंसं खेळणं असतं प्रेक्षकांना. सायली आता त्या खेळण्याकडे बघू लागते आणि सायली म्हणते नाही हो, मला काहीच नाही आठवत आहे, आणि मुळात मला इथे काही जाणवत सुद्धा नाही. मला आपल्या घरात जी आपुलकी वाटते ना, जी जाणवते ना, इथे मला काहीच नाही वाटत आहे तसं, आणि माझ्या लहानपणीच्या खुणा सुद्धा इथे असतील असंही मला काही वाटत नाही. तर आता अर्जुन विचार करू लागतो आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. तर आता ही मैनावती म्हणते प्रियाला, अगं ये काय चाललंय तुझं, असं डुगुडुगू चालली आहेस, अगं फास्ट चालव की गाडी. तर आता ही प्रिया चिडतच म्हणते आता मैनावतीला, का ऍक्सिडेंट करायचंय का, मी फास्टच चालले आहे असं बोलतायत ना, जसं काही यांचा जन्म विमानातच झालाय. तर त्यावर आता मैनावती म्हणते प्रियाला, तिकडे ना जे माझं घर आहे ना ते चोर लुटतायत, तुझी अशी जीप चालवल्यापेक्षा ना गाडी चालव तुझी पटापटा. तर आता ही प्रिया असं रागाचा लुक देते आता मैनावतीकडे आणि खूप स्पीडनं गाडी चालवायला लागते. आणि प्रिया आता मनात म्हणते ही माझी साई आहे, हे हिला पावली का सिद्ध करायचं असतं, हिला कोणाचं काहीच ऐकून घ्यायचं नसतं. आणि आता रागातच आता ही प्रिया स्पीड वाढवते आणि खूप स्पीडनं गाडी चालू लागते. पण आता मात्र मैनावती घाबरू लागते आणि मैनावती सीट बेल्ट आणि वरचं जे हँडल असतं ते वगैरे पकडू लागते आणि मैनावती इकडे तिकडे अशी सरकत असते. सध्या तरी ती काहीच बोलत नाही. तर आता सायली म्हणते अर्जुनला, आई बाबा नक्की कोण आहेत हे दाखवणारे ते काहीतरी आपल्याला सापडायला हवं, ते बघायला हवं, आणि लहानपणीच्या जर माझ्या खुणा जरी नसल्या ना तरी ते बघायलाच हवं आपल्याला. तर अर्जुन म्हणतो हो, पण वेळ खूप कमी आहे आपल्या हातात, शोधूया आपण लवकरच. आणि लवकरच आता अर्जुन आणि सायली कामाला लागतात आणि सगळीकडे शोधू लागतात काही मिळतंय का. तर आता इकडे मैनावती म्हणते प्रियाला, अगं हळू हळू चालव की, तुला फास्ट चालवायला सांगितलं ग, विमान चालवायला नाही सांगितलं.
तर आता ही काही प्रिया ऐकत नाही मैनावतीचं आणि खूप फास्ट गाडी चालवत असते. तर आता मैनावती सारखी ओरडत असते, अगं रे बापरे, काऊन बसली मी तुझ्या गाडीत, काय माहिती जीव घेते की काय तू माझा. तर आता प्रिया काहीच ऐकत नाही, परत आणखी आपली स्पीड वाढवते गाडीची. तितक्यात आता या प्रियाची गाडी इम्बॅलन्स होते आणि आपल्या जागच्या जागी थांबून जाते. प्रिया आपल्या सीट बेल्ट घालते आणि चेक करायसाठी बाहेर उतरत असते. तर त्यावर आता मैनावतीला हलवते प्रियाला हात पकडून तिचा आणि म्हणते, ए माझं पण काढ ग, अगं कुठं उतरतेस. तर प्रिया काही ऐकत नाही आणि त्यावरही ओरडतच राहते आता मैनावती, अगं बाई माझं पण काढणं, हे कसं काढायचं ग. तर आता ही प्रिया उतरते वगैरे आणि चेक करते, तर तिच्या गाडीचा टायर फ्लॅट झाला असतो. तर आता ही मैनावती कसं बसं मॅनेज करून सीट बेल्ट काढते आणि बाहेर येऊन बघते, बघून डोक्यावर हातच ठेवते आणि म्हणते, अरे कर्मा माझ्या, अगं तुझं हे चाक बसलं ना, आता काय करायचं. तर त्यावर आता प्रिया म्हणते, मी रोड साईड असिस्टंटला कॉल करते आणि पटकन आता प्रिया फोन वगैरे लावते. ही मैनावती ओरडतच बसते या प्रियाला, अगं पोरी काय करत बसली, तिकडे चोर सगळं माझं लुटून नेतील ग, मला घरी जायचंय. प्रिया म्हणते, अरे थांबा ना, मी कॉलवर बोलत आहे. तरी ही मैनावती गप्प बसत नाही आणि म्हणते, काय थांबा ग, मला घरी जायचंय, मला घरी सोड. प्रिया म्हणते, हो थांबा हो, आधीच इथे कोणी फोन नाही उचलत आहे. मैनावती तरी सारखी बडबड करत असते आणि म्हणते, देवा कुठून सुचलं मला, निजा या खटाऱ्यात बसले मी, काय करू मी आता, मला घरी जायचंय, अरे कोणीतरी मला घरी सोडवा. आणि रस्त्यावरच्या लोकांना आता ही विचारू लागते मैनावती, जोराजोराने आरडाओरडा करत असते. तर प्रिया मनात विचार करू लागते की ह्या गाडीला आताच बंद व्हायचं होतं का, तिथे अर्जुन सायली त्यांचं काम करून निघून सुद्धा जातील, आधीच मला मैनाला तिथे घेऊन जायला हवं. आणि प्रिया आता इकडे तिकडे बघू लागते आणि तिथे एक रिक्षा आली असते, तर त्या रिक्षाला थांबवते आता आणि दोघीही आता रिक्षात बसतात. तर आता अर्जुन ते एक सुटकेस असते, त्याच्यामधले डॉक्युमेंट्स बघत असतो, तर त्यातलं काहीतरी खाली पडतं. तर सायली आता ते सगळं उचलते, काय खाली पडलंय, तर ती एक डायरी असते छोटीशी जी खाली पडली असते. तर अर्जुन आता ती डायरी वगैरे पूर्ण बघते नीट, अर्जुनला लगेच आवाज देते आणि अर्जुनला म्हणते, हे बघा इथे बबली लिहिलंय आणि इथे नंबर दिलाय एक. तर आता अर्जुन नीट बघू लागतो त्या नंबरकडे आणि इथे आता सीन शिफ्ट होतो. कल्पना, पूर्णाजी आणि अस्मिता डायनिंगवर बसलेली असतात. तर आता अस्मिता चिडचिड करते आणि म्हणते, मला ना सचिनजी ही गोष्ट आवडतच नाही, तो आपल्या कामात लागला ना एकदाचा की सगळ्यांना विसरून जातो. तर पूर्णाजी म्हणतात, म्हणजे तुझ्या नवऱ्याचं कामावरती प्रेम आहे, त्याच्या हेतूला आवडत नाही. तर अस्मिता म्हणते, अजिबात नाही, त्याचं फक्त माझ्यावर प्रेम असायला हवं. आता बघा ना, मी त्याला मेसेजवर मेसेज करते, त्याचा रिप्लाय न, तर दूरची गोष्ट तो मेसेज सीन सुद्धा नाही करत आहे माझे. आता कल्पना म्हणते अस्मिताला, अगं जेव्हा नवरा कामात असतो ना, त्याला डिस्टर्ब करायचं नसतं ग, त्याला वेळ मिळेल की करेल तुला तो मेसेज किंवा फोन. तर आता पूर्णाजी म्हणतात अस्मिताला, तुझी सततची चिडचिड सुरू असते अस्मिता, या दिवसात तू आनंदी राहायला हवं. आता तुझी चिडचिड जी आहे ना सततची, ती बंद कर, दरच तुझं बाळ हासरं होईल. तर आता कल्पना म्हणते पूर्णाजीला, पूर्णाई मला काय वाटतं, जेव्हा अस्मिताचा बाळ जन्माला येईल ना, तेव्हा तो मस्तकावर आठाच घेऊन येईल. कल्पना हसू लागते. तर पूर्णाजी म्हणतात, मी बरी असं होऊ देईल. आणि ते काही नाही. त्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात अस्मिताला, आजपासून तुला मी जे सांगते तेच करायचं, सकाळी उठून ध्यान करायचं आणि मग माझ्यासमोर प्राणायाम आणि योग करायचा. तर अस्मिता म्हणते, अगं पण पूर्णाजी. तर पूर्णाजी म्हणतात, पण बिन काही नाही, आजपर्यंत तू माझ्या ताब्यात आहेस, मी जे सांगते तेच करायचं, चल आतापासून त्याची सुरुवात करूया आपण. तर अस्मिता म्हणते, नको ना पूर्णाजी. तर पूर्णाजी म्हणतात, नाही चल 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 पटकन स्टडीमध्ये. आणि आता कल्पना सुद्धा म्हणते, अगं जा ग. तर आता नाईला जाणे ही पूर्णाजीसोबत आता अस्मिता चालली जाते. आता त्या नंबरकडे बघून अर्जुन म्हणतो सायलीला, हा तर लँडलाईन नंबर वाटतोय. तर सायली म्हणते, मग फोन करून बघा ना. तर अर्जुन म्हणतो, अगं हा लँडलाईन नंबर आहे, कोणी वापरत नाही आजकाल, आय डोंट नो हा चालू असेल पण की नाही, पण तरी आय विल ट्राय. तर अर्जुन पटकन आपला फोन काढतो आणि त्या नंबरवर डायल करतो, तो नंबर बंद असतो. तर त्यावर आता सायली म्हणते, मग आता काय करायचं आपण. तर इथे बघा आता ही मैनावती काय करते, ऑटोवाल्याला पण ही परेशान करून सोडत असते आणि रस्त्यावरच्या लोकांना सुद्धा ऑटोमध्ये बसून म्हणते, ओ सरका ना इकडे, जाऊ दे ना आम्हाला पटपट. आणि ऑटोवाल्याला म्हणते, ओ चालवा ना लवकर, ओ दादा काय टुकटुकू चालवतायत, चला की पटापटा. हा ऑटो रिक्षावाला म्हणतो मैनावतीला, ओ बसायचं असेल तर चुपचाप बसा, नाही तर चालतं व्हा. त्यावर आता मैनावती म्हणते प्रियाला, अगं हे बेन माझ्यावरच ओरडायलाय, अगं सांग ना याला काहीतरी, तू तिकडे माझे घर चोरून नेतील ग ते चोर, सांग ना यांना काहीतरी. तर आता प्रिया म्हणते, हो दादा प्लीज थोडं फास्ट चालवा. तर हा रिक्षावाला म्हणतो, हो. प्रिया मैनावतीची कुरकुर सुरूच असते. तर प्रिया म्हणते, आता गप्प बसाना, चालवतात ना ते फास्ट. तरी ही मैनावती काही गप्प बसत नाही आणि त्याला इन्स्ट्रक्शन्स देत असते ऑटो रिक्षावाल्याला, हा सरळ सरळ, इकडे इकडे, तिकडे तिकडे, अरे पटापटा घ्या ना त्या बाजूच्या साईडला, असं त्या ऑटो रिक्षावाल्याला सांगून ही परेशान करत असते मैनावती. ते इथे आता सीन शिफ्ट होतो आणि अर्जुन आता चैतन्याला फोन करतो आणि अर्जुन चैतन्याला म्हणतो की काम कर, मी तुला एक फोन नंबर पाठवते, तो लँडलाईन नंबर आहे. आता तो बंद दाखवत आहे, पण जेव्हा तो चालू होता तेव्हा तो कोणाकडे होता ना, मला याची कंप्लीट इन्फॉर्मेशन हवी आहे. तर चैतन्य म्हणतो, बरं मला फक्त 5 मिनिटं हवे, टेलिफोन एक्सचेंजवर फोन करून तुला सांगतोच. त्यानंतर चैतन्य फोन ठेवून देतो आणि अर्जुन म्हणतो, आपल्याला लवकरच कळेल, आता तोपर्यंत आपण वाट बघूया. त्यात आता ही मैनावती आणि प्रिया पोचली असतात.
आणि प्रिया त्या ऑटोवाल्याला तर ऑनलाईन पेमेंट वगैरे करून देते आणि धावतच सुटते मैनावतीच्या दाराच्या दिशेने. तर ही मैनावती आधीच आवाज देत असते, अगं ये पोरी हळू, अगं जास्त पुढं पुढं करू नको. तर ही प्रिया अशी धावतच जाते आणि तिला जोरात असं दार लागतं. आणि नंतर तिचं खाली लक्ष जातं तर दाराला आता कडी आणि कुलूप लावलेलं असतं. तर हे बघून आता मैनावती सुद्धा तिच्या मागे मागे येते प्रियाच्या आणि जोराने हसू लागते. आणि ती आता म्हणते प्रियाला, आता मैनावती आपटलीस ना तोंडावर, तरीच सांगत होती मी तुला पुढं पुढं करू नको म्हणून. बघ बघ कुलूप आहे घराला. आणि त्यानंतर मैनावती म्हणते, देवी लक्ष्मी माते पावलीच ग बाई, माझं घर एकदम सुरक्षित आहे. तर ही प्रिया आता विचारच करू लागते. तर त्यावर आता मैनावती विचार करू लागते आणि म्हणते, पण ह्या टीनीनं मला असं का सांगितलं की घरात कोणी गुंडबिंड चोरबीर शिरलेत म्हणून. तर ही प्रिया म्हणते, कोणीतरी आलेलं असायलाच हवं होतं. आता तिथे 2 पोरं बसलेली असतात. तर मैनावती इकडे तिकडे बघते आणि त्यांना विचारते, ए पोरांनो, कोणी चोरबीर गुंडबिंड आले होते का. तर त्यातला एक जण म्हणतो की नाही. प्रिया मनात विचार करत असते की अर्जुन सायली कुठे गेले आणि त्यांनी तर माझा हाई प्लॅन फ्लॉप केला. त्यावर आता ही फोन वगैरे काढते बाहेर मैनावती आणि म्हणते, या टीनेला तर मी बघतेच आता, माझ्या जीवाची नुसतं वटवट केली तिनं, कशाला फोन केला त्या पोरीनं काय माहीत. तर मैनावती आता फोन लावत असते. तर आता प्रिया म्हणते, हो थांबा थांबा, जाऊ द्या तिने मस्करी केली असेल. आता उगाच तिला विचारत वगैरे बसू नका, आपण जाऊया, लगेच जाऊया घरी. आणि शिवाय माझी गाडी सुद्धा तिथे रस्त्यातच उभी आहे ना, तिकडे पण बघायला हवं. तर ते मैनावती म्हणते, बरं चल. कुलपाकडे बघून आता मैनावती म्हणते, देवी लक्ष्मीबाई पाव ग बाई, आतच राहा. आणि आता मैनावती आणि प्रिया तिथून निघून जातात. तर आपल्याला आता कळतं की अर्जुन आणि सायली कारमध्ये असतात आणि हे आता नंबरच्या म्हणजे कोणाचा नंबर याची वाट बघत असतात, इन्फॉर्मेशन येण्याची चैतन्याकडून. तर सायली म्हणते अर्जुनला, तो नंबर पण सापडलाय आता आपल्याला, विचारा ना हो तुम्ही चैतन्य भाऊजीला. तर अर्जुन म्हणतो, हो तो बघतोय, करेल तो फोन आपल्याला. आणि आता सायलीच्या जीवात जीवच नसतोय, तिला चैन नसते पडत. तितक्यात आता चैतन्याचा फोन येतो आणि सायली म्हणते, स्पीकरवर ठेवा फोन. चैतन्य म्हणतो, अरे मला नंबर नाव पत्ता वगैरे सगळं मिळालंय, तुला पाठवतो लगेच. तर चैतन्य आता तो ॲड्रेस पाठवतो आणि अर्जुन म्हणतो आता त्या ॲड्रेसकडे बघून की हा तर पनवेल मधलाच ॲड्रेस आहे. तर सायली म्हणते अर्जुनला, काय आपण आता ताबडतोब जाऊया तिथे, मग आता मला धीर नाही धरणार. तर अर्जुन म्हणतो, हो चल. आणि दोघेही निघतात त्या ॲड्रेसवर. आणि प्रेक्षकांनो आजचा भाग इथेच संपतो. तर उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत अर्जुन आणि सायली त्या ॲड्रेसवर पोहोचले असतात आणि ही बाई सगळं काही अर्जुन आणि सायलीला सांगून टाकते. कसं सदाशिव आणि मैनावतीने बबलीला हिच्याकडे सोडलं होतं आणि दोघांनीच विकून आता यासाठी काही पोरांना वगैरे विकत घेते, कारण ती चोऱ्या माऱ्याने भीक वगैरे मागण्यासाठी ही पोरं वगैरे विकत घेत असते. हे सगळं सुद्धा ही बाई आता या दोघांना सांगून टाकते. मस्त एपिसोड होता प्रेक्षकांना आजचा, काहीतरी नवीन घडतंय आणि मला तर असं वाटतं की सदाशिव आणि मैनावतीचं सत्य लवकरच बाहेर येणार आहे. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.